काय शिवा? आशू किती वाजले? 9:30. अबे यार वाट लागली यार. आशू यार तू मला उठवलं का नाही? तुला कळत नाही का? अरे माझी सगळी कामं राहिली आहेत. मी आवरलं नाहीये काही अजून. तुला कळते का? तुळशीला पाणी घालायचंय, झाडांना पाणी घालायचंय आणि मी काहीच केलं नाही. सीताई बेकार चिडणार आहेत माझ्यावर. चिडणार? आता माझं आवडतं. पण तू का नाही उठलीस? का नाही उठली म्हणजे? तू गप्प बस. मला आता काही बोलू नको. यार शिवा, आवरायचे. गप्प बस. हे बघ काय तुला ना मी एक गोष्ट सांगतो. नवीन म्हणजे तू सुरुवातीचे 4 दिवस. ए सुहास थांब ग जरा. अजून ठरत नाहीये का तुझा? अरे ठरव ना पटकन. तू गप्प बसलीस ना तर मला काहीतरी सुचेल. मग सुचव. काय करतोय? ए काय करतोय? तू गप्प बस कचरा. हे मस्त आहे. हे काय मस्त आहे? हे आता बघ कोण येते का बघ पटकनचा. हा एक मिनिट. कोणीतरी येतोय. रेडी रेडी. सुहास अरे काय करतोयस तू? सुहास काय करतोय? नको नको मारून घेऊ स्वतःला प्लीज. अरे लांब. कीर्ती तू लांब राहा. या घराला, या घरातल्या लोकांना मी खूप त्रास दिलाय. अगं या घरचं मीठ खाल्लं मी आणि त्या मिठाला मी नाही जागू शकलोय. सुहास प्लीज हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हवं तर मला मार पण स्वतःला नको मारून घेऊस. तुला कळतंय का? ज्या कंपनीने मला एवढं काय दिलं त्या कंपनीतच मी घोटाळा केला आणि त्यासाठी खरं तर ही शिक्षा पण खूप कमी. तू सोड. सुहास सुहास तू शिवा 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 तू थांबव ना त्याला. तुझं ऐकेल तर केवढं लागतंय त्याला. तू ऐकणार नाही असं. प्लीज प्लीज थांबव ना. काहीतरी बोल. सुहास भाऊ काका बाहेर या लवकर. अरे पण ऐकून घे माझं. खूप लागलंय तुला. काय झालं? सुहास काय प्लीज ऐक. काय करतोय सुहास? प्रायश्चित्त. तुम्हाला माझ्यामुळे जो काही त्रास झालाय ना त्याचं प्रायश्चित्त घेतोय. थांबा सोडा. नका करू हे सगळं. भाऊ हे बघा मला माहितीये त्यांच्याकडनं खूप मोठी चूक झाली. खरंच त्यांनी कितीही कारणं दिली ना तरी ते आपण नाही विसरू शकत. पण भाऊ मला फक्त एवढं म्हणायचंय की ते पण या घरचा भाग आहेत ना. तुमची मुलगी आहे ती. काका तुमची लाडकी पुतणी आहे. असं नको करूया ना त्यांच्या बरोबर. आणि काका भाऊ आपण आपल्याच माणसांच्या चुका पोटात घालतो की नाही. शिवा तू म्हणतेस ते बरोबर आहे पण आम्ही कधी माफ करणार नाही असं म्हटलेलंच नाहीये. फक्त वेळ लागेल असं म्हटलंय. पण हे असं वागणं चुकीचं आहे. तुमचा राग मान्य आहे मला. यांना पण तुमचा राग मान्य आहे. पण भाऊ तुम्ही असं त्यांना कंपनीतनं बाहेर काढून नका टाक. भाऊ तुम्ही म्हणाल तर या कंपनीसाठी मी माझा जीव सुद्धा द्यायला तयार आहे.
सुहास अरे थांब जरा, काय बोलतोयस तू हे? शिवा, मला सांग काय म्हणणं आहे तुझं? हे जे काही झालंय ते सगळं विसरून जायचं आणि काही झालंच नाही असं वागायचं. नाही माझं असं काहीच म्हणणं नाहीये. माझं म्हणणं त्यांना शिक्षा करा ना, पश्चाताप होऊ दे त्यांना. हे बघा, माझं एवढंच म्हणणं की त्यांना कंपनीत ना कुठल्या तरी साधी जागा द्या ना, कोणते अधिकार देऊ नका. शेवटी त्यांचा पण जीव आहे ना कंपनीवर. म्हणजे मी आता नोकर म्हणून राहायचं? तुम्हाला चालेल ना? तुम्ही कोणतेही काम कराल ना सुहासराव? काय हो हो हो, म्हणजे हे बघा, त्यांना आपण परत घरातल्या माणसासारखं वागवूया ना. त्यांचा पण जीव तुटतोय, त्यांनाही त्रास होतोय. आणि तुम्ही मला सांगा, आता ते जर इथून निघून गेले तर तुम्हाला तरी ते सहन होईल का? सीताई, तुम्ही? मला पटतंय शिवाचं म्हणणं. त्यांची चूक झालीच आहे आणि त्यांना पश्चाताप करायला हवाच.